हॅलो व्ह्यूवर्स, नमस्कार. तर आज हळदी कुंकासोबत लूटसुद्धा आहे आणि बऱ्याच मुलांची लूट असल्या कारणाने खूप गर्दी होणार आहे आणि हे आधीच माहीत होतं की सगळं कसं जम्बलिंग होणार आहे, व्यवस्थित शूट होणारसुद्धा नाही. पण लूट अशीच असते, यालाच लूट म्हणतात. तर लूट स्टार्ट झालेली आहे आणि असं सगळं आमचं सगळ्यांचं मिळून असं सगळं धांदळ उडालेली आहे असं समजा. जसे व्हिडिओ शूट केले तसंच ओरिजिनल व्हॉईससोबत अपलोड करते आहे. तर एन्जॉय करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. पुन्हा एकदा हॅपी मकर संक्रांती आणि नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. थोडा दिव्यापासून सगळेजणी तयार आहे, गजरे लावून दोघांचं सेल्फी दिसत आहे. जरा लिपस्टिक इथे मी तयार तुमचं झालं की फोटोमध्ये छान काय 1 ते 5 वर्षाच्या मुलांची बोरन्हाण म्हणजे लूट करणे ही पद्धत आहे. हा एक शिशु संस्कार असतो ज्यात की आपण बाळाला निसर्गाशी जोडण्यासाठी आणि त्याला पौष्टिक आहार मिळण्यासाठी प्रयत्न करत असतो. मकर संक्रांतीपासून रथसप्तमीपर्यंत आपण लूट सेलिब्रेट करू शकतो. बाळाला यात पाटावर बसवले जाते, परत हलव्याचे दागिने घातले जातात, काळे कपडे त्यांना घातले जातात आणि लहान मुलांना बोरन्हाण म्हणजेच त्यात बोरं, ऊसाचे तुकडे, भुईमुगाच्या शेंगा, मुरमुरे, हरभरे, तिळाच्या वड्या आणि चॉकलेट्स वगैरे जे की आपण ठेवू शकतो असे काही पदार्थ त्यांच्या डोक्यावरून सोडले जातात आणि बाकीची मुलं जी की मोठी आहेत किंवा इतर लोक ती लुटतात, म्हणजेच ती गोळा करून घेतात जी की मुलांच्या अंगावरून टाकलेली असतात. तर असा हा लुटीचा कार्यक्रम असतो. सर्व लेडीजने सर्व मुलांचं औक्षण केलं आणि सगळे गोळ्या औषधं बिस्किट, चॉकलेट सगळे लूट म्हणून त्या मुलांच्या डोक्यावरून ओवाळून टाकले, जी की पद्धत आहे. आणि सोबतच बोरं, वाटाण्याच्या शेंगा, मुरमुरे वगैरे जी की आपली महाराष्ट्रीयन पद्धत आहे ते लूटमध्ये सगळं होतं. आणि अशा प्रकारे रडत रडत सगळ्यांनी म्हणजे ज्या ज्या पद्धतीनं होत असेल त्या त्या पद्धतीनं लूट सेलिब्रेट केली. सगळ्यात जास्त रडण्याचा आवाज फक्त आणि फक्त जियांचा येत होता. बिस्किटचे पुढे खिशात मावत नव्हते तरी भरू मुलांनी सगळे 2-2, 3-3 खिशे भरून सगळी लूट केली. लूटमध्ये बरेच आयटम असल्या कारणाने मुलं खूप खुश होती. ज्यात केकचे पीसेस होते, परत डेअरी मिल्कची कॅडबरीज होती, बिस्किटचे पुडे होते, त्यात क्रीमवाले बिस्किट वेगळे, साधे बिस्किट वेगळे, नमकीनवाले वेगळे, परत गोळ्या बिस्किट, परत मँगो बिस्किट्स, बरेच चॉकलेट्सचे आयटम होते. मुलं खूप खुश होती आणि बस असंच सगळे लूट करत होते आणि एन्जॉय करत होते. आय थिंक मुलांच्या चेहऱ्यावरचा आनंद, त्यांच्या आयांच्या चेहऱ्यावरचा आनंद म्हणजेच आयुष्य. तर असंच आनंदी राहायला पाहिजे, असंच आनंदी राहायला शिकायला पाहिजे मला असं वाटतं आणि असाच प्रत्येक क्षण जगायला पाहिजे. सगळ्यात लहान होते, सगळ्यात जास्त लूट मी केली आहे. जवळपास 5-7 बिस्किटचे पुढे मीच लुटले होते. सगळी भांडण सुरू झाली हळदी कुंकाच्या
बायासुद्धा यायला सुरू झाल्या. मुलांची लूट तर एकाच वेळेस सगळं मॅनेज करणं कसं हॅक्टिक असतं, पण तरी सगळ्यांनी मिळून व्यवस्थित मॅनेज केलं आणि छानसा आमचा कार्यक्रम सेलिब्रेट झाला. सगळे आणले ते आणलं हा पिशव्या आणल्या सगळ्यात त्यासाठी उचलून घेऊ का तो शूट करायला तसा वेळ मिळालाच नाही, पण तरी मध्ये मध्ये जो कोणी येत होतं सोबत फोटो काढत होतो. जियांशचं तर कंटिन्यू रडणं चालू होतं. त्याचं म्हणणं होतं की तिथे माझ्या पप्पांसोबत मी बसावं, पण आता कसे त्याचे पप्पा येतील एवढ्या सगळ्या लेडीजमध्ये. तर तो कंटिन्यू रडत होता आणि रडता रडताच त्याची लूट केलेली आहे. अशाच छान छान व्हिडिओजसाठी आणि त्याच्या नोटिफिकेशन्ससाठी तुम्हाला माझ्या व्हिडिओला सबस्क्राईब करावं लागेल, माझ्या चॅनलला व्हिजिट करावं लागेल. आणि व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असंच मला सपोर्ट करत राहा. आणि भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत हॅव अ नाईस डे. बाय बाय.